नाशिकमधील सप्तशृंग गडावर भाविकांची गर्दी झाली आहे। हजारो भाविकांनी 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत दर्शन घेतलेलं आहे। अक्षय तृतीयेनिमित्त आदिमायेचा मंदिर गाभारा आकर्षक फुलांनी सजवलेला आहे। अहिल्यानगरमध्ये अक्षय तृतीयेनिमित्त ग्रामदैवत श्री विशाल गणपतीला 11,111 आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला। अनेक वर्षांपासून अक्षय तृतीयेच्या विशाल गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीनं हा उपक्रम राबवलेला आहे। यानंतर शहरातील सामाजिक संस्था, आश्रमशाळा आणि वृद्धाश्रम या ठिकाणी आंब्यांचं वाटप करण्यात आलं। विदर्भात सध्या उष्णतेची तीव्र लाट असून तापमानाचा पारा 44 ते 45 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचलाय। वर्धा आणि अमरावती यासारख्या जिल्ह्यात सर्वाधिक उष्णता नोंदवली गेली आहे। हवामान विभागानं पुढील काही दिवस उष्णतेची ही स्थिती कायम राहण्याचा इशारा देखील दिला आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी बारामती बॅडमिंटन क्लबला भेट दिली। क्लबमधील सदस्यांशी संवाद साधताना दादांच्या विकास कामांच्या आठवणी जाग्या झाल्या। रत्नागिरीच्या शासकीय आरोग्य यंत्रणेत हलगर्जीपणा करणाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंतांनी निर्वाणीचा इशारा दिला। खासगी रुग्णालयामध्ये डिलिव्हरीसाठी रुग्ण पाठवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी भरारी पथकं तैनात करण्याचे आदेश देण्यात आले। 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय तृतीयेचा आज सण आहे। त्या मुहूर्तावर सोनं चांदी खरेदीसाठी नागरिकांचा कल असतो। आज सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,000 रुपये तर चांदीचे दर जीएसटीसह 2,67,000 रुपये आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीनं मदत मिळावी यासाठी पोलीस विभागानं डायल 112 हा नंबर जारी करण्यात आलेला आहे। मात्र या नंबरवर अनेक वेळा मद्यपी, टवाळखोर, विनाकारण चुकीची माहिती देणारे कॉल येतात। त्यामुळे या नंबरचा गैरवापर केल्यास पोलीस कारवाई देखील केली जाईल असा इशारा दिला। राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात विशेष स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे। बालकांच्या सुरक्षेसाठी राज्य बाल हक्क आयोगानं राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले। बालकांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे बाल हक्क संरक्षण आयोगाने एक ऐतिहासिक पाऊल उचललं आहे। पुणे जिल्ह्यात लेक लाडकी योजनेअंतर्गत एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या 9,482 मुलींना लाभ मिळाला। 3 वर्षात सुमारे 4,74,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला। मुलींच्या जन्माला प्रोत्साहन, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी योजना राबवली जाते। अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यात वातावरण तापलं। छत्रपती संभाजीनगरात 27 एप्रिलला मोर्चा काढण्याचा निर्णय आंबेडकरी संघटनांनी घेतला। न्यायालयीन लढाईसोबतच रस्त्यावर उतरूनही लढा देण्याची भूमिका संघटनांनी घेतली। रायगडच्या माणगावमधील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी काम बंद केलं। मानधन न मिळाल्याने डॉक्टर आक्रमक झाले। त्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम झाला। छत्रपती संभाजीनगरमधील कचरा संकलन केंद्रात आंदोलन करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला। या प्रकरणात 24 तासात गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले होते। मात्र 5 दिवस उलटूनही महापालिका प्रशासनानं अद्यापही पाऊल उचललं नाही।